अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्यानंतर बीडमध्ये पहिल्यांदाच डीपीडीसीच्या बैठकीसाठी आले होते आणि बैठकीच्या अगोदर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सक्त ताकीद दिली. अजित पवार असं म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये जेवढी नीट शिस्त लावता येईल तेवढी सगळ्यांनी लावून घ्या. तेवढाच बीडकरांसाठी फायदा आहे आणि चुकीचे उद्योगधंदे ते कायमचे बंद करा. तरच तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या देखील गुंतवणूक करतील आणि बीड एक मोठे शहर व विकसित शहर होईल. आधीच तुमच्या जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा व पवनचक्कीचे प्रकल्प येत आहेत आणि त्यामध्ये अशामध्येच जर तुम्ही खंडणी मागत असाल तर अशा लोकांना आता सुट्टी सोडणार नाही. एखाद्या व्यक्ती जर 3-4 गुन्ह्यामध्ये अडकला असेल तर त्याच्यावरती मकोका लावण्यासाठी मी मागे पुढे अजिबात बघणार नाही. मग तुम्हाला जवळचा असू द्या किंवा लांबचा असू द्या, आता कोणालाही सुट्टी देणार नाही. ज्यावेळेस अजित पवार हे भाषण करत होते त्यावेळेस बाजूला धनंजय मुंडे देखील उभे होते आणि धनंजय मुंडेंनाच असं उद्देशून म्हणालेले आहेत असं सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. आणि ज्यावेळेस अजित पवारांच्या बाजूला धनंजय मुंडे होते तेव्हा त्यांना घाम फुटलेला होता आणि त्यांच्या तोंडावरून असं दिसत होते की धनंजय मुंडे हे खूप नाराज आहेत. पण या भाषणामध्ये जेव्हा अजित पवार बोलत होते तेव्हा धनंजय मुंडे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते हे अजित पवारांचे भाषण ऐकत होते. भाषण ऐकून सर्व कार्यकर्ते हैराण झाले. नेमकं काय म्हणाले अजित पवार आणि काय ताकीद दिली कार्यकर्त्यांना आणि धनंजय मुंडे यांना, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. घेणार नाही, मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा ह्याच्यामध्ये बदल. आणि मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला भगिनींना सांगतो, सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या. उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये तर मी पोलिसांना तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही. महायुतीच्या कुणाकडच्याकडनंच होऊन देणार नाही. मी देवेंद्रजींना, एकनाथरावांना पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊन द्यायचा नाही, परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा नये. पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचं वागत असेल आणि हे 9चे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना मी हुक्कामाच्या तयारीने येईल. मी आल्यानंतर कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनाची मी नोंद घेईल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या, 5 द्या, ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा
व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे। आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू। प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे। त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही। पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांढऱ्या रंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना। साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही, तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा। मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका। मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या ओळखी माझ्या होतील। जेवढं मी येणं जाणं माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहावा। लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम, या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आपल्याला कुणाचाही अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा राजकारणाशी संबंध नाही, पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, त्यांच्या डोक्यात काय, त्यांच्या मनात काय। कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो। त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते, जिल्हा परिषदेची इमारत झाली ना, आता जे काही चालू आहेत त्याचं पण एलिव्हेशन, त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील, उद्या 50-100 वर्ष टिकले पाहिजे। मी परवा जालन्याला पण गेलो होतो, त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केल्यावर तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं। आता कालच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे, दर आठवड्याला, प्रांतांनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट 1 दिवसाला दिली पाहिजे। ज्या 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही, कुठं काम थांबलेलं आहे, काय थांबलेलं आहे, काय अडचण आहे। मी नुसता आदेश देणार नाही, त्यांची अडचण समजून घेणार, अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल। सांगून कसं चालेल, पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, गाड्या आहेत का, पोलीस स्टेशन आहे का, त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का, तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तीच गोष्ट फॉरेस्ट असेल, तीच गोष्ट पाण्याच्या योजना। आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली, येताना योगेश पण मला गाडीत सांगत होता, विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता, काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-36 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पाणी नाही का, तर लाईटचं बिल भरलं नाही। जसं शिस्तही लावावी लागेल नियमाप्रमाणे, आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही, मग त्याला हप्ते पाडायचे का, त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का। मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्र आबा शुक्ला सचिव आहेत, लोकेश चंद्र महावितरणचे सीएमडी आहेत, त्यांच्याबरोबर घेतलेली होती। जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडीन, जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन। हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईन। 2 मंत्रिमंडळात सहकारी आहेत तुमच्या भागातले, ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई, त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ। भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही, पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतोय त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे, नाहीतर मी त्याचं काम करणार आणि ते खाली तिसरंच काहीतरी करणार, तसला नाही मी खपून घेणार। पण त्याला सरळ सांगणार, हे तू जर दुटप्पी वागणार असेल तर मी काम करणार नाही। मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे, मी जरूर सगळ्यांना मदत करीन। जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे, तुम्हाला सरकारचा आधार आहे, तुम्हाला आमचा आधार आहे। आम्ही इथं काही विट्टी दांडू गोट्या पतंग उडवायला आलेलो नाही, आम्ही इथं कामं करता आलो, मला काम करायला आवडतं। मी सकाळी फार
म्हणजे मी हेलिकॉप्टरने येणार होतो, पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू, 7:30ला बरोबर राजेश्वरला